शेतीत उत्पादन वाढतंय, पण योग्य साठवण सुविधा नसल्यामुळे अनेकदा शेतकऱ्यांना आपल्या मालाला योग्य दर मिळत नाही. फळभाज्या आणि नाशवंत पिकांसाठी तर ही समस्या अधिक गंभीर ठरते, कारण साठवण आणि प्रक्रिया सुविधा नसल्यामुळे मालाची गुणवत्ता टिकवणं कठीण जाते. हीच अडचण लक्षात घेऊन वसंत कोल्ड अँड IQF या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. नमस्कार, मी संजय रामदास यादव, मुक्काम पोस्ट खामगाव, यादववाडी, तालुका दौंड, जिल्हा पुणे. माझं शिक्षण BA झालेलं आहे. मी BA ग्रॅज्युएट झाल्यानंतर आमची वडिलोपार्जित शेती करत होतो. शेती करता करता माझ्या असं लक्षात आलं की आपण जे शेतीत उत्पादन घेतोय त्याला योग्य बाजारभाव मिळत नाही. म्हणून मी काहीतरी नवीन करण्यासाठी पाहत होतो की आपला शेतमाल आपल्याला टिकवता कसा येईल. या संदर्भात मी बऱ्याच ठिकाणी फिरल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की आपण शेतीसाठी जो माल उत्पादित होतोय त्याच्यासाठी आपल्याला स्टोरेजची आवश्यकता आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान MIDH योजनेच्या माध्यमातून या प्रकल्पाला कोल्ड स्टोरेज उभारण्यासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य मिळाले. या आधुनिक कोल्ड स्टोरेज आणि IQF तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं आता फळभाज्या आणि इतर नाशवंत उत्पादनांची गुणवत्ता दीर्घकाळ टिकवून ठेवणं शक्य झाले. यामुळे शेतकऱ्यांना आपला माल योग्य वेळी, गोळी आणि योग्य दरात विकता येऊ लागलाय. आम्ही हा प्रोजेक्ट करत असताना आम्ही पुण्याच्या ऑफिसमध्ये त्यांच्याकडं रीतसर आमच्या प्रकल्पाची माहिती नोंदवली. त्यानंतर जसाही आमचा प्रोजेक्ट चालू झाला त्यानंतर आम्हाला 4 महिन्याच्या आत MIDHने साधारण 1,29,00,000 अनुदान आमच्या कर्ज खात्यावर जमा केलं. ते अनुदान मिळाल्यामुळं आमचा जो कर्जाचा बोजा होता, जो सुरुवातीला व्यावसायिकांना जी भांडवलाची आवश्यकता असते त्यानुसार आम्हाला ते मिळाल्यामुळं आमचे पुढचे जे कर्ज हप्ते वगैरे आहेत ते कमी होऊन आम्हाला त्याचा लाभ झाला. हे करत असताना आम्ही ज्यावेळेस हे कोल्ड स्टोरेज उभारलं याची साठवण क्षमता 8,000 मेट्रिक टन आहे आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांचा सुद्धा माल आम्ही आमच्या कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवतो. त्यामुळं शेतकऱ्यांना त्याचा खूप मोठा फायदा होत आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या असून परिसरातील शेतकऱ्यांना मोठा आधार मिळालाय. आज वसंत कोल्ड अँड IQF हा केवळ एक उद्योग नाही, तर तो शेतकऱ्यांच्या प्रगतीचा आधारस्तंभ ठरत आहे. मी खरंच खूप आभारी आहे की MIDHने जी आम्हाला मदत केली त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभार मानतो. तसंच आमच्या माझ्यासारख्या शेतकऱ्याला एवढं मोठं अनुदान दिल्यामुळे मी पुनश्च एकदा आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद. अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क करा.